हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं पुढचे जे पार्ट असतात कटोरीचे, तर ती कटोरी जी आहे ती कशी शिवायची आणि क्रॉसपट्टी कशी लावायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, इथं मी कटोरी आहे ती साइड पार्टपेक्षा इथं जास्त घेतलेली आहे। तर कटिंग करतानाच आपल्याला एक्स्ट्राची कटोरी इथे घ्यायची आहे। तर आपण जर कमी घेतली कटोरी तर ती शिवताना कमी पडते। तसं होऊ नये यासाठी अर्धा इंच किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे। आता इथे बघा, अस्तर आणि कापड जोडून घेतलेलं आहे मी आणि कटोरीला टक्स द्यायचा आहे। तर इथं आडवा जो टक्सची मार्किंग केली मी, ते 1.5 इंच घेतली आणि 1.5 इंचापासूनच आपल्याला वरती 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे उभा टक्स आहे तो कटोरीचा। तर पहा, इथं कटोरी जी आहे ती या पद्धतीने टक्स घेतल्यानंतर बघा, शिवल्यानंतर एकदम बरोबर येते। आणि या पद्धतीने बघा, हा जो ब्लाऊज आहे त्याच्या कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे। तर कटोरी जर तुमची अशी अंगात जर चपटी बसत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की पहा आणि कटोरी जी आहे ती साईजनुसार कशी काढायची ते एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आता इथे पहा, मी कटोरी जी आहे ती टक्स घेऊन घेतला। आता आपला जो उलटा हात आहे तर त्या साईडला बघा, तो साईड पार्ट आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आणि कटोरी जी आहे ती त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायची आहे। आणि गळ्यापासूनच आपल्याला बघा या पद्धतीने अर्धा इंचची मार्जिन घेऊन थोडं थोडं असं आपल्याला अर्धा इंचावरती टीप टाकून घ्यायची आहे। आणि डबल जी शिलाई आहे ती लगेच द्यायची आहे, कारण पुढचे जे पार्ट असतात तर त्यांना डबल टिप टाकायची आहे, म्हणजे सर्व पार्ट आपण जॉईंट करतो त्यांना। तर पहा, इथं व्यवस्थित आपली इथं कटोरी शिवून झाली। तर आता क्रॉसपट्टी कशी लावायची, तर पहा इथं मी क्रॉसपट्टीला सुद्धा याच पद्धतीने लावते आणि साधा जो ब्लाऊज असतो तर त्याला अखंड अशी लावत असते मी। तर पहा, इथं मी अर्धा इंचाची तिथं शिलाई हे करून घेतली आणि या पद्धतीने बघा व्यवस्थित पकडायचं आहे। आता खालचा जो टक्स घेतला होता कटोरीचा आपण, त्याला या पद्धतीने बघा त्रिकोणसारखा असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि वरून आपल्याला परत अशी टीप टाकून घ्यायची आहे। तर पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर पहा, इथं एकदम व्यवस्थित आपली कटोरी जी आहे ती व्यवस्थित आलेली आहे आणि कुठेही टक्स आहे तो तिरका वगैरे झालेला नाही, व्यवस्थित आलेला आहे। आता इथं बघा, जी क्रॉसपट्टी होती ती एक्स्ट्राची होती ती मी कट करून घेतली, कारण कटिंग करतानाच मी जास्तीची घेतली होती। तर हे पहा, इथं हा पुढचा पार्ट आपला इथे रेडी झाला। आता दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा त्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे। तर आपला जो उजवा हात असतो त्याला बघा साईड पार्ट तसंच ठेवायचं आणि कटोरी उलटी ठेवायची, पण या साईडने बघा उलटी म्हणजे खालून शिवायला सुरुवात केली मी। तर अर्धा इंचाची मार्जिन पकडत इथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। तर पहा, इथं व्यवस्थित असं हळूहळू टीप टाकून घ्यायची आहे। तर हा जो ब्लाऊज आहे तर तो 38 साईजचा आहे आणि त्यासाठी कटोरी कशी काढायची तर त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। आता बघा, दुसरे पार्टसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शिवतो आहे आपण। तर इथं बघा, मी क्रॉसपट्टी आहे ती खालच्या साईडने सरळ बाजूने ठेवली आणि हा जो पार्ट आपण शिवला आहे त्याला उलट्या साईडने ठेवलं आहे त्याच्यावरती। आता टक्स होता तर त्याला बघा आतल्या साईडला या पद्धतीने फोल्ड करायचं आणि व्यवस्थित असं बघा जी कटोरीला शिलाई दिलेली होती ती त्या साईडला करायची आहे, तर वरच्या साईडने, कारण ती गोलाकार त्या पद्धतीने येते त्यासाठी। आता बघा डबल टिप टाकून घेतली आपण लगेच आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे, म्हणजे तेवढाच आपला ब्लाऊज जो आहे तो फिनिशिंगमध्ये येतो। तर पहा, इथं या पद्धतीने आपला हा पार्टसुद्धा एका साईडचा रेडी झाला इथं आणि एक्स्ट्राचा कापड होता तो मी इथे कट करून घेतला क्रॉसपट्टीला। आता बघा, दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे आणि चेक करायचे आपल्याला। त्याच्यानंतर इथं म्हणजे क्रॉसपट्टी जी आपण लावलेली आहे ती चेक करायची, पुढचे पार्ट दोघं सेम आहे की नाही ते। त्याच्यानंतर आपल्याला बघा उलट्या साईडने लूप्सपट्टी लावायची आहे। तर त्यासाठी बघा इथं 2 इंचाचं कापड इथं डबल फोल्ड केलेला होता बघा, 2 इंच कापड घ्यायचा, म्हणजे तो 4 इंच सिंगल जर घेतला आपण तर 4 इंचचा होईल। तर उलट्या हाताकडून आपल्याला बघा तो पार्ट होता तो उलट्या साईडने ठेवायचा आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन बघा इथं आपल्याला ती पट्टी आपण घेतली ती जोडून घ्यायची इथं। त्याच्यानंतर परत एक दाबटीप द्यायची, म्हणजे तेवढाच आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित दिसतो। आता बघा सरळ बाजूकडून आपल्याला 1 इंच एवढं ती पट्टी घेतलेली आपण ती फोल्ड करायची आहे। तर पहा, इथं लूप्सपट्टी आपल्याला या पद्धतीने लावायची असते। तर इथं मी शिलाई टाकून घेतली कोपऱ्यावरती, एक्स्ट्राची पट्टी आहे ती इथं कट करून घ्यायची आहे। तर पहा, इथं आपला हा पार्ट रेडी झाला। तर इथे बघा दुसरा जो पार्ट आहे आपल्याला तर त्याला हुकपट्टी लावायची आहे।
तर हुकपट्टी जी आहे ती इथं बघा 1 इंचाची घ्यायची किंवा तुम्ही 1.25 इंचाची सुद्धा इथं घेऊ शकता. आता त्या पट्टीला सुद्धा डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि जो आपला उजवा हात होता तर त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर चेक करून घ्यायचं खाली व्यवस्थित शिलाई बसली की नाही ते आणि त्याच्यानंतर वरून एक आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर पहा इथं मी दाबटीप देऊन दिली. आता ही पट्टी जी आहे ती आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे. तर त्यासाठी वरून दाबटीप द्यायची म्हणजे तेवढं ती पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला फोल्ड होते. तर पहा इथं या पद्धतीने आता एकदम कोपऱ्यावरती पट्टीला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा या पद्धतीने एक्स्ट्राचे धागे आणि पट्टी जी आहे आपण लावलेली अस्तरचं कापड दिसते ते कट करून घ्यायचं. तुमच्याजवळ कापड उरला असेल ब्लाऊज पीसचा तर तुम्ही इथं तो घ्यायचा आहे. तर इथं मी अस्तरचा कापड यूज केला होता. आता इथं बघा पुढचा जो गळा आहे तर तो थोडासा किंचित मला असा वाढवायचा होता. तर या पद्धतीने बघा खडूने मार्किंग करायची. त्याच्यानंतरच जिथपर्यंत आपण बघा कटोरी जी आहे ती जॉईंट केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला जो आकार आहे तो कट करायचा आहे. तुम्ही जर वरच्या साईडने एक्स्ट्राचं कट करून टाकलं तर शोल्डर आहे ते पुढच्या साईडने उतरतात. तर तसं होऊ नये यासाठी बघा या पद्धतीने थोडंसं आपल्याला 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन इथं कट करून घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं पुढचे पार्ट जॉईंट करताना. तर पहा इथं आपला पुढचा गळा जो आहे तो एकदम मस्त रेडी झालेला आहे आणि पुढचा गळा गोल येत नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करा. आता इथं बघा आपल्याला जो पुढचा जो गळा आहे तर त्याला इथं एक तर तुम्ही पायपिंग करू शकता किंवा इथं गोटापट्टीसुद्धा लावू शकता. तर मी इथे पट्टी लावणार आहे त्यासाठी बघा इथं मी 1.25 इंचची पट्टी घेते. तर चेक करून घ्यायचं. आता इथं थोडंसं एक्स्ट्रासुद्धा मी घेऊन घेते कारण पट्टी जर कमी पडली तर त्यासाठी. तर आता कट करून घ्यायचं आहे. तर पहा इथं व्यवस्थित असं मी कट करून घेतलं. तर या पट्ट्या आहे त्या जॉईंट करून मगच आपल्याला यूज करायचं आहे. तर पायपिंग केलं तरी छान वाटतं आणि पट्टी लावली तरी एकदम ब्लाऊजचा आहे तो पुढच्या साईडने एकदम व्यवस्थित असं अंगाला चिपकून राहतो. तर आता पट्ट्या जॉईंट करून घेऊया आपण. तर एक पट्टी बघा या पद्धतीने ठेवायची आहे आणि दुसरी पट्टी त्याच्यावरती उलट्या साईडने ठेवायची आहे. आता बघा ही पट्टी जर आपण ओपन केली तर ती सरळ येते. आता इथे बघा दोघं कोणे आहेत या पद्धतीने ठेवायचे आणि जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा वरच्या साईडने आता सरळ पट्टी कट करून घ्यायची म्हणजे सरळ कट करून घ्यायचं ते एक्स्ट्राचे धागे वगैरे इथं मी कट करून घेते. आता ही पट्टीचे टोक होते ते दिसत होते त्यासाठी मी पहिले कट करून घेतले इथं. आता आपल्याला एक पार्ट घ्यायचा आहे आणि आता बघा या साईडचा पार्ट जो घेतलेला आहे त्याला आपण कटोरीपासून सुरुवात करणार आहे म्हणजे पुढच्या गड्यापासून. तर तिथे बघा 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेतलेलं आहे मी आणि पट्टीला ओढायचं नाही आहे. जसं आहे तशी पट्टी ठेवायची आहे आणि थोडं थोडं फिरवत आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी या पद्धतीने जॉईंट करते. तर व्यवस्थित असं हळूहळू आपल्याला इथं टीप टाकायची आहे. घाई गडबड करायची नाही. आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आणि जी पट्टी आपण जॉईंट केलेली आहे तर तिला छोटे छोटे कट्स मारायचे आहे. तर जेणेकरून काय होईल की ती गळा आहे तो आपला एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. ती पट्टी जी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल त्यासाठी. आता बघा नखाने व्यवस्थित प्रेस करायचं आणि ती पट्टीला या पद्धतीने बघा उलट्या साईडने फिरून घेतला मी तो पार्ट आणि पट्टी आहे तिला एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते. म्हणजे काय होईल आतल्या साईडला सुद्धा तो आपण जे जॉईंट केलेले आहे ते व्यवस्थित दिसतं ते फिनिशिंगमध्ये त्यासाठी. तर पहा इथं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा कापड सोडला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करून मी या पद्धतीने टीप टाकून घेतली. बघा आता एकदम व्यवस्थित दिसतं इथं. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं पट्टी जॉईंट करणार आहोत. तर हिला बघा वरून आपण शोल्डरपासून जॉईंट करायला सुरुवात करायची आहे. तर पहा डबल फोल्ड करायची ते पट्टीला आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे इथं जॉईंट करताना आणि व्यवस्थित असं बघा हळूहळू फिरवत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं मी टीप टाकून घेतली आणि अर्धा इंच पुढे पट्टी सोडायची आपल्याला. तर पहा इथं मी सोडून दिलं. आता इथं बघा पहिले आपण जो पार्ट शिवलेला आहे तर त्याला इथं ठेवून चेक करायचं आहे कारण पुढचा जो गळा आहे तो आपला गोल येण्यासाठी किंवा आपलं पट्टी आहे ते खालीवर होणार नाही यासाठी हुक पट्ट्या लावल्या आपण त्या. तर चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं इथं शिवून घ्यायचं आहे. आता छोटे छोटे कट्स मारायचे आणि पट्टीला असं या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आतल्या साईडला
आता बघा अर्धा इंच कापड सोडला होता, त्याला मी मध्ये फोल्ड केलं आणि पट्टीला या पद्धतीने उलट्या साईडने फिरवत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा, ब्लाऊज शिवताना पुढचा जो पार्ट आहे ते जॉईंट करताना कटोरी कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची, तर जे हुकपट्टी आहे त्या कशा जोडायच्या, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये पाहिलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा। धन्यवाद।